एखादे छोटे हॉटेल अचानक सोशल मीडियावर कसे प्रसिद्ध होऊ शकते याचा तुम्ही विचारही नसेल केला मित्रांनो कधी। लोक म्हणतात ना, मेहनत आणि मनापासून केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही। जिथे आज मटण 700 ते 800 रुपये किलोने विकले जाते, तिथे या पट्ट्याने 250 रुपयांना मटण थाली, ते पण अनलिमिटेड सुरू केली आहे मित्रांनो। आणि हे हॉटेल मग मित्रांनो रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले। आज करती काय, हॉटेलला यावंच लागतं। हो मित्रांनो, मी महाराष्ट्रातील तुळजापूर येथे असलेला हॉटेल भाग्यश्री बद्दल बोलत आहोत। हे हॉटेल केवळ त्याच्या चविष्ट जेवणासाठी नाही, तर मालक नागेश मडके यांच्या अनोखी शैली आणि सोशल मीडिया स्मार्टनेस साठी देखील चर्चेत आहे। या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हॉटेल भाग्यश्री मधील रंजक कहाणी। त्याने हे फक्त एका हॉटेल पासून ब्रँड मध्ये रूपांतरित केले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा माझा मराठी मधला पहिला व्हिडिओ आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माझा मराठी मधला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये पण मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला पण लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा। महाराष्ट्रातील तुळजापूर हे एक तुळजा भवानी मंदिरासाठी ओळखले जाते। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। पण मित्रांनो, आता तुळजापूर हे केवळ मंदिरासाठीच नाही, तर हॉटेल भाग्यश्रीसाठीही प्रसिद्ध होत आहे। तर मित्रांनो, हॉटेल सोशल मीडियावर त्याच्या मटण थाळीमुळे आणि मालक नागेश मडके यांच्या चांगल्या व्यक्तित्वामुळे प्रसिद्ध होत आहे। तर मित्रांनो, नागेश मडके याला आता नाद करते काय त्याच्या या घोषवाक्यामुळे ओळखले जाते। नाद करतो का जेवायला लागतो हॉटेल भाग्यश्री, नाद करतो का जेवायला लागतो हॉटेल भाग्यश्री। आणि त्याच्या इंस्टाग्राम रील्सने महाराष्ट्रात एकदम धूम मचवलेली आहे। त्याच्या रील मध्ये तुम्हाला स्वादिष्ट जेवण, मजेदार शैलीची झलक पाहायला मिळते। आज त्याच्या इंस्टाग्रामवर 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले आहे मित्रांनो। आणि त्याच्या जी फॉलोअर्सची संख्या आहे ही पण दिवसाने दिवस वाढतच आहे। पण मित्रांनो, हॉटेल भाग्यश्री इतके फेमस कसे झाले याचं पूर्ण श्रेय नागेश मडके याच्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीला जाते। त्यांनी जेव्हा हे हॉटेल सुरू केले तेव्हापासून तो इंस्टाग्रामवर रील टाकत गेला आणि त्याचे घोषवाक्य नाद करती काय हे आता सर्वांच्या ओठावर आहे। नाद करतो का जेवायला लागतो हॉटेल भाग्यश्री। मटण थाळी सर्व करण्याची पद्धत असो किंवा ग्राहकांसोबत बोलण्याची पद्धत, नागेशराव हे सर्व काही स्वतःच्या खास शैलीत सर्व करतो। मग मित्रांनो, काही दिवसातच नागेशने त्याच्या वाईफला तिच्या बर्थडेच्या दिवशी सरळ एक कार गिफ्ट दिली। आणि ते मित्रांनो, कार कोणती साधी नव्हती, ती कार होती फॉर्च्युनर। हॉटेल भाग्यश्रीचा बर्थडे होता म्हणून खास भाग्यश्रीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली। मग मित्रांनो, तो पुन्हा जास्त चर्चेत आला आणि सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाला। मित्रांनो, हॉटेल भाग्यश्रीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची मटण थाळी। ही मटण थाळी इतकी अप्रतिम आहे की लोक ती खाण्यासाठी दूर दूरून तुळजापूरला येतात। कोल्हापुरी मसाल्याने बनवलेल्या या थाळीमध्ये मटण करी रस्सा, सुका मटण आणि खास तुळजापुरी चटणीचा समावेश आहे। गरमागरम भाकरी, भाताची साथ आणखी त्याला खास बनवते। मग मित्रांनो, जेव्हा सर्व काही चांगलं सुरू असते, एक साधारण व्यक्ती मोठा होत असतो, त्याची प्रगती होत असते, तर काही लोकांना पाहिलं जात नाही। काही लोकांनी त्याच्या हॉटेलची बॅनर फाडली, त्याच्या हॉटेलला नुकसान पोहोचवलं आणि त्याच्या हॉटेलमध्ये राडा घालण्याचाही प्रयत्न केला। असल्यामुळं काय जाणणारी माणसं, काय माझे विरोधक नुकसान केलेले, मारू नुकसान केलेले कार आपली, बोर्ड वगैरे पूर्ण फाडलेले, हे दगड मारून। आता नागेशरावनी बाउन्सर ठेवले आहे। आता जो पण राडा करेल त्याचा तिथेच करेक्ट कार्यक्रम केला जाईल। मित्रांनो, हा गमतीचा विषय आहे। आणि मित्रांनो, हे चुकीचे आहे। जर कोणी सक्सेस होत आहे, त्याची सक्सेस पाहून त्याच्यावर हल्ला करणे किंवा त्याला नुकसान पोहोचवणे किंवा त्याला पुन्हा पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करणे हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे। आणि मित्रांनो, हे तेच लोक करतात जे कधी जीवनात सक्सेसफुल होऊ शकत नाही किंवा त्यांना कोणाची सक्सेस पाहिले जात नाही। हॉटेल भाग्यश्रीच्या यशात सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे। नागेश मडके यांनी इंस्टाग्रामचा वापर मार्केटिंग टूल म्हणून केला। त्याच्या रील मध्ये तुम्हाला जेवणाच्या हॉटेलची झलक आणि त्याचे मजेदार व्यक्तिमत्व पाहायला मिळते। लोकांना त्याचे रील फक्त जेवणासाठीच नाही, तर देशी शैली आणि विनोदासाठी देखील आवडतात। त्याच्या फॉलोअर्सचं म्हणणं आहे, नागेशचा आत्मविश्वास आणि मेहनतीची कहाणी प्रेरणादायक आहे। आता मित्रांनो, त्याचे जे आधीचे हॉटेल होते ते खूप छोटे होते, तिथे लोकांना खूप वेटिंग राहावं लागत होतं। पण मित्रांनो, आता त्यांनी
एक नवीन जागी हॉटेल ओपन केलं आहे, ते पण 1 एकर जागेमध्ये। मित्रांनो 1 एकर जागेमध्ये हॉटेल खोलणं काही मजाकची गोष्ट नाही आहे। तर मित्रांनो ही कहाणी होती तुळजापूरच्या हॉटेल भाग्यश्रीची, जी आज सोशल मीडियावर सुपरस्टार बनला आहे। कठोर परिश्रम, सर्जनशीलता आणि थोडीशी देशी कला कोणत्याही व्यवसायाला नवीन उंचावर नेऊ शकते, हे नागेश रावने सिद्ध करून दाखवलं। मित्रांनो हा माझा मराठी मधला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। नाद करती काय, चॅनलला सबस्क्राइब करावंच लागते। धन्यवाद मित्रांनो।